हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता आपण लास्ट लेक्चर बघायचं आहे 4थ्या चॅप्टरचं. ठीक आहे, दॅट इज द सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. बघा त्यातला पहिला पॉईंट काय बघा, रिपल काउंटर IC 7490. IC 7490 एक तुम्हाला आता यूज करायचा आहे. त्याचा आधी इंटरनल स्ट्रक्चर काय बघूया IC 7490चं. बघा, इट कंटेन्स द mod 2 counter and mod 5 counter. Mod 5 counter contains 3 flip-flop plus logic gates, and mod 2 counter contains only 1 flip-flop. म्हणजे टोटल आपल्या ह्याच्यामध्ये आता किती फ्लिप-फ्लॉप असणार आहेत, ह्या IC मध्ये 4 फ्लिप-फ्लॉप असणार आहेत. आलं लक्षात. इनपुट A अप्लाय केले mod 2 काउंटरला, त्याचा आउटपुट काय आहे QA. इनपुट B क्लॉक सिग्नल आहे. इनपुट A तसा क्लॉक सिग्नल mod 2ला आहे, तसा इनपुट B mod 5ला क्लॉक सिग्नल आहे. आणि त्याचे 3 आउटपुट आहेत, कारण mod 5 असल्यामुळे 3 आउटपुट आहेत, QB, QC आणि QD. हे VCC ग्राउंड आहेत. हे R91 आणि R92 दीज आर द सेट इनपुट. म्हणजे आपल्याला काउंटर सेट करायचे असेल तर सेट इनपुट आहेत. जर काउंटर रिसेट करायचे असेल तर R01, R02 दीज आर द 2 इनपुट्स टू रिसेट द काउंटर. ओके, बघा एक्सप्लेनेशन अनेकदा वाचूया. IC 7490 इज अ TTL decade counter. It contains 4 master slave JK flip-flop and few logic gate to provide divided by 2 counter, and 3 stage binary counter which provides divided by 5 counter. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये टोटल 4 फ्लिप-फ्लॉप आहेत. एक फ्लिप-फ्लॉप आहे तो काय करतोय mod 2 म्हणजे डिवायडेड बाय 2 काउंटर, म्हणजे तो काउंट काय करणार 0 आणि 1च काउंट करणार. बरोबर आहे. आणि जो mod 5 आहे तो किती काउंट करणार 0 to 4 काउंट करणार. इट हॅज द 5 स्टेट आणि तो काउंट काय करणार 0 to 4. आलं लक्षात. इट इज अ 14 पिन IC. इट्स पिन कॉन्फिगरेशन. बघा आता हे पिन डायग्राम आहे त्याची. काय बघा आता इथे दिसते हे, आता बघा व्यवस्थित तुम्हाला आणि नोट्समध्ये दिसेलच. इथं काय बघा QA, QD, QB आणि QC दीज आर द 4 आउटपुट्स. बरोबर आहे. इनपुट A 14 नंबरला आहे का, नॉट कनेक्टेड म्हणजे हे 13 पिन नॉट कनेक्टेड आहे. QA आहे ते 12 नंबरला, QD आहे ते 11 नंबरला, 10 नंबरचं नॉट कनेक्टेड आहे. QB आणि Q8, QC 9 आणि 8 नंबरला आहेत. इथे 2 आणि 3ला काय बघा R01, R02. 4 नंबर अगेन नॉट कनेक्टेड. 5 नंबर VCC. 1 नंबर आहे ते इनपुट B क्लॉक सिग्नलला. 6 आणि 7 R91, R92. आता इनपुट A काय आहे बघा, क्लॉक इनपुट टू फ्लिप-फ्लॉप A विच इज अ निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. इनपुट A काय आहे, क्लॉक इनपुट. फ्लिप-फ्लॉप 1 साठी क्लॉक इनपुट, कारण आपण फ्लिप-फ्लॉपला क्लॉक इनपुट देतोयच, ते काय आहे निगेटिव्ह एज ट्रिगर्ड आहे, म्हणजे डाऊनवर्ड एरो येणार. ठीक आहे. आता इनपुट B काय आहे बघा, क्लॉक इनपुट टू mod 5 काउंटर अगेन विच इज अ निगेटिव्ह एज ट्रिगर. म्हणजे इनपुट A mod 2चा आहे, इनपुट B mod 5चा आहे. VCC 5 व्होल्ट देणार आहे. R91 आणि R92 काय बघा, दीज आर द गेटेड सेट टू 9 इनपुट. म्हणजे काय करतंय 9ला आपला आता हा डिकेड काउंटर आहे, म्हणजे 1001 म्हणजे डायरेक्ट 9 सेट करते काउंटरचं. ठीक आहे. QD, QC आणि QB दीज आर द आउटपुट्स ऑफ mod 5 काउंटर. ओके. ग्राउंड काय आहे आपले लॉजिक ग्राउंड. QA काय आहे आउटपुट ऑफ mod 2 काउंटर. इनपुट A अगेन हे बघितलेलंच आहे आपण. आता इथं रिसेट अँड काउंट ट्रूथ टेबल कसं आहे बघा. R01 आणि R02 दीज आर द ॲक्टिव्ह हाय इनपुट्स. इकडे लक्ष ठेवा, ॲक्टिव्ह लो नाही आहेत, ॲक्टिव्ह हाय आहेत. येते लक्षात. म्हणजे काय, जेव्हा आहे बघा R01 1 आहे, R02 1 आहे, हे दोघं 1 आहेत. ठीक आहे. तेव्हा तो काय होणार रिसेटच होणार. रिसेट टू 0 0 0 0. 1 1 दिल्यावर ॲक्टिव्ह लो नाही आहेत. ॲक्टिव्ह लो दिल्यावर काय होते, 0 दिल्यावर ते रन होतात. ॲक्टिव्ह हाय असल्यामुळे 1 दिल्यावर रन होणार आहे. ते जरा वेगळा पॉईंट आहे बघा. 1 1 आहे तर बाय डिफॉल्ट हे काय पण असू देत, R910 आणि हे डोंट केअर काही पण असू देत, आपला फ्लिप-फ्लॉप काय होणार रिसेट टू 0 0 0. आपलं काउंटर रिसेट होणार 0 0 0ला. आता बघा अगेन परत R01 1 आहे, R02 काय आहे 1 आहे, परत R91 क्रॉस आहे म्हणजे डोंट केअर आहे, आणि R92 0 आहे. अगेन आपला फ्लिप-फ्लॉप काउंटर काय होणार रिसेट होणार. आणि लक्षात. आता हे बघा, आता R01 आणि R02 दोन्ही क्रॉस आहेत, डोंट केअर येते लक्षात. पण R91 आणि R92 1 1 आहेत, दोन्ही 1 1 आहेत, तर आपला फ्लिप-फ्लॉप 9च काउंट करणार. सेट टू 9 1 0 0 1 येते का लक्षात. 1 0 0 1 म्हणजे 9च सेट होणार. समजा आता एक क्रॉस आहे, एक 0 आहे,
दुसरा क्रॉस आहे 0 आहे. म्हणजे काय आहे याचा अर्थ, हा पूर्णपणे आपला जसा क्लॉक सिग्नल आहे तसा काउंटर काउंट करणार. ह्या वेळेला काही फरक पडत नाही, 1 0 असला तर. म्हणजे काय, जर मला फ्लिप फ्लॉप रिसेट करायचा असेल 0 0 0ला, तर माझा R01 आणि R02 दोन्ही 1 1ला कनेक्ट करायला पाहिजेत. त्यापैकी एक जरी 0ला कनेक्ट केला तर तो रिसेट होणार नाही. जर मला फ्लिप फ्लॉप 9ला सेट करायचा आहे 1 0 0 1ला, तर दोन्ही मला 1ला कनेक्ट करायला पाहिजे. त्यातला एक जरी 0 असले तर तो रिसेट होत नाही. थोडक्यात समजलं तुम्हाला. एक 1 1 0 आहे तर त्याचा काही उपयोग नाही, तो ॲज युजल काउंटरसारखा रन होणार. आलं लक्षात. आता इथं तेच लिहिले बघा, इफ बोथ द रिसेट इनपुट R01 and R02 are at logic 1 then all flip flop will be reset and output is given by 0 0 0 0. म्हणजे दोन्ही कंपल्सरी R01 आणि R02 लॉजिक 1ला पाहिजे तरच आपण रिसेट काउंट करू शकतो. इफ both the preset that is R91 R92 are at logic 1 then counter is set at decimal 9 किंवा बायनरी 9 1 0 0 1. आले लक्षात. म्हणजे हा काय देणार बघा, QD QC 1 0 0 1. इफ एनी वन ऑफ पिन R01 R02 किंवा वन ऑफ द पिन R91 R92 इज लो देन काउंटर विल बी काउंट इन काउंट मोड. म्हणजे काय सांगितलं मी, एक जरी चारीपैकी 0 असेल तर तुमचं ॲज युजल काउंटिंग होणार. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मला 0 0 0 करायचं आहे तर दोन्ही R01 R02 1 1लाच पाहिजे तरच आपला काउंटर रिसेट होतोय. मला 9 सेट करायचा आहे तर R19 R12 R91 आणि R92 हे दोन्ही 1ला पाहिजेत. एक जरी 0 असेल तर आपलं रेग्युलर काउंटिंग होणार. ठीक आहे. आता बघा IC 7490 ॲज अ डिकेड काउंटर. IC 7490 ॲज अ डिकेड काउंटर. इथं काय केलं आहे बघा. आता हा डिकेड काउंटर म्हणजे काय, 10 काउंट करणार. 10 म्हणजे 0 to 9 काउंट करणार. 10व्या पचला तो अगेन काय होणार, 0 होणार. हे आपण बघितले. आता इथं काय केलं आहे बघा, इथं बघा mod 2 काउंटर आहे आणि इथं mod 5 आहे. बरोबर आहे, mod 2 mod 5. आता mod 2ला एकच आउटपुट आहे आपल्याला माहिती आहे QA. mod 5ला 3 आहेत, QB QC QD. आता काय केलं आहे बघा, QA आउटपुट इनपुट बीला कनेक्ट केले. QA आउटपुट इनपुट बीला कनेक्ट केलं आहे. इथे इनपुट ए विच इज निगेटिव्ह एस ट्रिगर अप्लाय केलं आहे, इनपुट बी विच इज निगेटिव्ह एस ट्रिगर अप्लाय केलं आहे. पण QA काय केले, QBला जॉईन केले. हे कशासाठी केलं आहे बघूया आपण. इथं बघा आपल्याला रेग्युलर काउंटिंग करायचं आहे म्हणून R01 R02 R91 R92 सगळे ग्राउंड केलेले आहेत. आता आपल्याला कुठलेही रिसेट सेट करायचं नाही, आपल्याला रेग्युलर 0 to 9 काउंट करायचं आहे. त्यामुळे हे सगळे आम्हाला कनेक्टेड टू ग्राउंड. आणि हा आपला ग्राउंड आहे, हा VCC आहे. ठीक आहे. जे लागत नाहीत ते घ्यायचे नाहीत. ठीक आहे. आता इथे काय लिहिले बघा, QA आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप इज एक्सटर्नली कनेक्टेड टू इनपुट B विच इज द क्लॉक इनपुट टू एक्सटर्नल टू इंटरनल mod 5 रिपल काउंटर. म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे QA आउटपुट इनपुट Bला कनेक्ट केलेला आहे. हॅन्स QA विल टॉगल ऑन एव्हरी फॉलिंग एज. आता QAला 2 स्टेज आहेत बरोबर आहे, 0 आणि 1. त्यामुळे तो प्रत्येक वेळेला काय होणार, ह्याला इनपुट अप्लाय केलं आहे का नाही, ह्याला डायरेक्ट काय केलं आहे मी, निगेटिव्ह एस ट्रिगर अप्लाय केलं. त्यामुळे तो प्रत्येक वेळी टॉगल होणार, 0 1 0 1 0 1 0 1 होणारच. पण हा कधी होणार, ह्याचा आउटपुट ह्याला कनेक्ट केलं आहे कधी होणार, जेव्हा ह्याचा आउटपुट 0 असेल. 1 to 0 चेंज होणार. म्हणजे 0पासनं 0 जेव्हा मिळेल, ह्याचा आउटपुट ज्या स्टेजला 0 येईल तेव्हाच हा टॉगल होणार. ते पुढं अनेकदा बघूया आपण. हेन्स QA विल टॉगल ऑन एव्हरी फॉलिंग एज वेअर ॲज द आउटपुट QC QD आणि QB ऑफ mod 5 काउंटर विल इन्क्रिमेंटेड फ्रॉम 0 0 0 to 1 0 0. कारण mod 5 किती काउंट करणार, 0 to 4च करणार. ते पण कधी, जेव्हा लो गोईंग एज किंवा QA आउटपुट 0 असेल तेव्हाच. ड्यू टू दिस कॅस्केडिंग ऑफ mod 5 आणि mod 2 and mod 5 काउंटर द ओव्हरऑल कॉन्फिगरेशन बिकम mod 10. आता दोन्ही एकमेकांना कनेक्ट केल्यामुळे आपल्याला ओव्हरऑल त्यांनी काय देणार, 10 mod 10 म्हणजेच काय 0 to 9. आता इथं बघा हे mod 5 काउंटरचं आउटपुट आहे, QD QC QB. हे मी काय म्हटलं 0 to 4च होणार. तुम्हाला माहिती आहे mod 5 असेल तर 0 to 4च काउंट करणार. mod 2 काय काउंट करणार, 0 1च काउंट करणार आहे बघा, 0 1 0 1 0 1 काउंट करणार. हा क्लॉक सिग्नल अप्लाय केला आहे, हे सगळे आउटपुट काउंट आहे शेवटी 0. आता इनिशियली काय आहे, 0 आहे. ठीक आहे. हे बघा इनिशियली बघा हे तिन्हीचा आउटपुट 0 आहे. मग QA पण काय इनिशियली 0 आहे. ठीक आहे. मग पहिली जेव्हा निगेटिव्ह एज येणार तेव्हा काय होणार, त्याला क्लॉक सिग्नल मिळाला आहेच पहिल्या फ्लिप फ्लॉपला, त्याला नेहमीच मिळणार क्लॉक सिग्नल बरोबर आहे. त्यामुळे तो टॉगल झाला बरोबर आहे. हा टॉगल झाला. पण हा क्लॉक सिग्नल काय आहे, एक मिनिट, हा क्लॉक सिग्नल काय आहे,
आता 0 झाला, हा 0 ह्याला मिळाल्यावरच हा रन होणार का नाही, कारण का इट इज अ निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. जर 1 मिळाला तर तो कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह एज, मग हा रन होणार नाही, म्हणजे हा 0ला रन होणार. बघा आता हा 0 झाला, ठीक आहे, हा इनिशियली 0चा आहे, मग सेकंड स्टेजला हा 1 झाला, मग 1ला होणार काय तो रन, 1ला इट इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह एज, त्यामुळे हा सेमच राहिला बघा 0 0 0, नो चेंज. आलं लक्षात. परत नंतरचा क्लॉक अप्लाय केल्या केल्या दुसरा क्लॉक अप्लाय केल्या केल्या काय झालं, 0 आलं, बरोबर आहे. आता इथं काय झालं बघा, काउंट 1 आला काय. आता नंतर स्टेज अप्लाय केल्यावर आउटपुट परत त्याचं 0 झाला, आता 0 झाल्यावर हा चेंज होणार, 1 झाला, 1 झाला, 0 0 1, 1 काउंट केला, मग इथं स्टेज कुठली आली, काउंट कुठला आला, 2 आला. परत त्याला निगेटिव्ह एज अप्लाय केल्यावर काय झालं, 0चं 1 झालं, मग 1ला परत तो नो चेंज दाखवणार, अगेन 0 0 1, मग किती झालं बघा 0 0 1 1, काउंट किती आला, 3 आला. परत निगेटिव्ह एज अप्लाय केल्यावर काय होणार, 0 होणार, मग ह्या 0ला तो 2 काउंट करणार, 0 1 0, 2 काउंट केल्यामुळे काय झालं बघा 0 1 0, म्हणजे 4 काउंट झालं, बरोबर आहे. त्यानंतर बघा आणि निगेटिव्ह एज अप्लाय केल्यावर आणि 1 आला, इट इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह, परत हा ॲज युज्युअल दाखवणार, बरोबर आहे. त्यानंतर असं करत करत बघा 4ला हा थांबला इथं. आता इथं बघा फ्लिप फ्लॉप ए टॉगल्स ऑन एव्हरी फॉलोइंग एज, इट ॲक्ट्स एज अ क्लॉक इनपुट फॉर मॉड 5 काउंटर. म्हणजे फ्लिप फ्लॉप ए टॉगल का होणार कायमच, कारण त्याला डायरेक्ट क्लॉक आपण अप्लाय केला आहे. पण मॉड 5 आउटपुट रिमेन्स अनचेंज्ड इफ QA चेंजेस फ्रॉम 0 to 1. जेव्हा QA 0 to 1 चेंज होतोय, इथं बघा ही केस बघा 0 to 1 चेंज होतोय, तेव्हा तो काय होतोय, मॉड 5चं आउटपुट रिमेन्स अनचेंज. कारण तो पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड कन्सिडर होतोय. बट मॉड 5 आउटपुट इन्क्रीमेंटेड बाय 1. इन्क्रीमेंट कधी झालं, जेव्हा QA चेंजेस फ्रॉम 1 to 0. आता इथं बघा 1 to 0 झालं, लगेच चेंज झालं आहे बघा, इन्क्रीमेंट बाय 1. मग असं मिळून आपल्याला टोटल बघा 1 0 0, इकडचे 4 काउंट आणि इकडचं 1 किती झालं, 1 0 0 1, दॅट इज द 9 काउंट झालं. द रिसेट इनपुट अँड प्रिसेट इनपुट आर कनेक्टेड टू ग्राउंड टू मेक देम इनॲक्टिव्ह. द काउंटर काउंट्स फ्रॉम 0 0 0 to 1 1 1 1, 1 0 0 1, from 0 to 9. After 1 0 0 1, mod 5 counter resets to 0 0 0 and QA changes to 0. Hence next count after the 1 0 0 9 will be 0 0 0 0. आलं लक्षात, समजलं. एकदा वाचा, सोपा आहे, काही अवघड नाही आहे, ठीक आहे. आता हे काय बघा 7490 ॲज अ मॉड एंड काउंटर, 7490 ॲज अ मॉड एंड काउंटर. आता हे कुठलं पण काउंटर आपण तयार करू शकतात. इथं काय दिलं आहे बघा, डिझाईन मॉड 7 काउंटर युझिंग 7490. म्हणजे एक्झाममध्ये बघायचं युझिंग 7490 आहे का, ह्याच्या आधी पण मॉड 7 मॉड 10 काउंटर बघितला आहे कुठं, असिंक्रोनस काउंटरला. आता हे काय आपण स्टेट डायग्राम काढतोय, 0 to 6 काय असणार आहेत, व्हॅलिड स्टेट आहेत, आणि 7 8 9 काय असणार आहेत, इनव्हॅलिड स्टेट आहेत. मग इथं डायग्राम काढून घ्यायची. इथं बघा ट्रूथ टेबल 0 0 0 0, 0 to 6 काउंट करणार, मॉड 7 आहे म्हटल्यावर, आणि 7 8 9 काय असणार आहेत, इनव्हॅलिड स्टेट असणार आहेत. आलं का लक्षात. हां, आता इथं काय करायचं बघा, वाय आउटपुट काय केलं, व्हॅलिड स्टेट, ठीक आहे. इथं चुकलेलं आहे का, इथं 1 1 1 1 पाहिजे, ठीक आहे. इथं थोडी मिस्टेक आहे, इथं वायच्या जागी 1 1 1 पाहिजे, आणि इथं इनव्हॅलिडच्या जागी 0 0 0 0 पाहिजे. आलं लक्षात. व्हॅलिड स्टेट इथं काय आहेत, 1 1 1 आहेत, आणि इनव्हॅलिड काय आहेत, एक मिनिट, बरोबर आहे, 0 0 0 0 आहे. इथं व्हॅलिड स्टेट आहेत, पण इथं 0 0 0 काय लिहिलं आहे आपण, कारण रिसेट इनपुट हे काय आहेत आपले, ॲक्टिव्ह काय आहेत, हाय आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी काय लिहिलं, ज्या व्हॅलिड स्टेटला आउटपुट 1 1 लिहिलं, पण इथं ॲक्टिव्ह हाय असल्यामुळे आपण व्हॅलिड स्टेटला आउटपुट 0 0 0 टाकले, आणि इनव्हॅलिडला काय टाकले, 1 1 1 1 टाकले, बरोबर आहे. आता इथं तुम्हाला केस दिसतात किती, 1 1चे केस 3च दिसतात, पण इथं 4 इनपुटचं असल्यामुळं आपल्याला काय करायला लागले बघा, अदर दॅन धिस जे आहेत ते सगळ्याला आपल्याला 1 पुट करायला लागले. बघा हे किती आहे, 7 आहे का, 7ला केले काय, 7च्या पुढचं सगळ्यालाच 8 9 10 11 12, कारण आपला 4 ह्याचा फ्लिप फ्लॉप आहे, बरोबर आहे. 4 स्टेट आहेत आपल्याकडे, 4 फ्लिप फ्लॉप्स आहे, 4 फ्लिप फ्लॉप्स असल्यामुळे 16 सेल येणार आपल्या. त्यामुळं अदर दॅन कुठलं जे व्हॅलिड स्टेट आहेत सगळीकडे इनव्हॅलिड पुट केले आपण. मग हे पुट केल्यानंतर काय आलं बघा, QC QB QA प्लस QD, QC QB QA प्लस QD. मग ह्यासाठी आपल्याला ही डायग्राम काढायची आहे बघा. इनपुट एला क्लॉक दिला आहे,
इनपुट बी कनेक्टेड टू क्यू ए, म्हणून इथे कनेक्शन दिले. आपल्याला माहिती आहे इनपुट ए आणि इनपुट बी कनेक्ट करायला लागते. आता इथं काय आहे बघा आपलं आउटपुट, क्यू सी क्यू बी क्यू एचा अँड गेट, तिघांचा अँडिंग करायचं आहे, गुणाकार आहे ना. बघा क्यू सी आहे का, क्यू सी क्यू बी आणि क्यू ए तिघांचं अँडिंग केलं आहे आणि त्याला ऑरिंग कोण केलं आहे, क्यू डी. क्यू डी ऑर करून हे कुणाला दिले, R01 आणि R02ला. आलं का लक्षात आलं. इथं आपण का 0 पुट केलं इथे, ह्याच्या आधी आपण काय केलं तर रिसेट लॉजिक किंवा लॉजिक फाइंड आउट करताना जे व्हॅलिड स्टेट आहे त्याला मी 1 पुट केलं तर, कारण का तिथं जो आपला रिसेट टर्मिनल होता तो ॲक्टिव्ह लो होता, क्लिअर इनपुट. पण इथं काय आहे, जो रिसेट आहे तो आपला ॲक्टिव्ह हाय आहे, त्यासाठी आपण जे व्हॅलिड आहे त्याला 0 पुट करायचं, जे इनव्हॅलिड आहे त्याला 1 पुट करायचं. मग तुम्हाला आता इथं वाटतंय 1च्या कंडिशन बघा, 1 1 1 3च आहेत, पण 3 आहेत, पण ह्या इथं जास्त का दाखवलेत सांगा, कारण हे 4 फ्लिप फ्लॉप 4 इनपुटचं 4 इनपुट के मॅप आहे हा. त्यामुळे 16 सेल्स आल्या, जे अप टू 7च्या नंतर जे आहेत ती सगळीकडे आपल्याला 1 पुट करून हे करायचं आहे. त्यानंतर ही डायग्राम काढायची. ठीक आहे. नेक्स्ट काउंटर काय आहे बघा, रिंग काउंटर. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे बघा, इट इज स्पेशल टाईप ऑफ शिफ्ट रेजिस्टर, म्हणजे शिफ्टिंग होते ह्याच्यामध्ये. आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप 3 इज कनेक्टेड टू डाटा इनपुट. हे बघा फ्लिप फ्लॉप 3चं आउटपुट कुणाला केलं आहे, पहिल्याच्या डाटा इनपुटला कनेक्ट केले, फ्लिप फ्लॉप 0च्या डाटा इनपुटला. आता त्यांनी काय सांगितले बघा, इनिशियली काय केलं आहे बघा त्यांनी, क्लिअर पल्स इज अप्लाइड टू ऑल फ्लिप फ्लॉप. ऑल म्हणजे कुठलं, फ्लिप फ्लॉप 1 2 3ला क्लिअर पल्स अप्लाय केला आहे, त्यामुळे त्याच्यात आउटपुट काय येणार 0 0 0 0. पण त्यांनी फ्लिप फ्लॉप 0ला काय केलं आहे, प्रिसेट अप्लाय केले, म्हणजे ह्याचं आउटपुट काय येणार 1 येणार. म्हणजे इनिशियली माझ्या ह्याच्यामध्ये आता ह्या काउंटर सर्किटमध्ये काय आउटपुट येणार बघा, Q3 Q2 Q1 Q0 इज नथिंग बट 0 0 0 1. आलं लक्षात, कारण हे Q2 किंवा 1 फ्लिप फ्लॉप 2 फ्लिप फ्लॉप 3 फ्लिप फ्लॉप हे 0ला कनेक्ट केलं आहे इनिशियली आणि हा प्रिसेट केला आहे, त्यामुळे एकाचंच आउटपुट काय आलं आहे, आउटपुट 1 आले. आता 9, आता काय केलं, सगळ्यांनाच क्लिअर केलं, क्लिअर टर्मिनल इज मेड इनॲक्टिव्ह. आता इनॲक्टिव्ह केलं. आता एवढं सुरुवातीला आपल्याला फक्त काय करायचं, तो 0 0 0 1. ठीक आहे. आता क्लॉक सिग्नल इज अप्लाइड टू ऑल फ्लिप फ्लॉप सायमल्टेनियस. आता सगळ्यांना क्लॉक सिग्नल अप्लाय केला आहे, त्यामुळे हा काय असणार आहे, सिंक्रोनस असणार आहे. ठीक आहे. आता बघा, ऑन द फर्स्ट फॉलिंग एज, ॲज सून ॲज द फर्स्ट फॉलिंग एज ऑफ द क्लॉक पल्स फ्लिप फ्लॉप विल बी सेट टू. आता हे बघा, आता काय होणार बघा, इकडे लक्ष द्या. पहिली क्लॉक आपल्याला अप्लाय केल्या काय होणार, हे Q3चं आउटपुट आता काय होतं बाळांनो, 0 होतं, बरोबर आहे. Q3चं आउटपुट काय होतं इथं 0 होतं. ठीक आहे. मग आता हा 0 इथं कुणाला मिळाला, D0ला मिळाला. मग D0ला 0 मिळाला की आउटपुट काय येते आपलं, फ्लिप फ्लॉप काय, डी फ्लिप फ्लॉपचं काय आहे वर्किंग, इनपुट 0 असेल तर आउटपुट पण 0 येते. मग आता आफ्टर द फर्स्ट फॉलिंग एज काय होणार, Q0 काय होणार 0. आता ह्याचं जे पहिलं आउटपुट 1 होतं का नाही, हे Q0चं ते 1 ह्याला शिफ्ट झालं, त्यामुळे हा आउटपुट Q1 काय देणार 1 देणार. ह्याचं 0 होतं ते ह्याला शिफ्ट झालं, हा आउटपुट काय देणार 0 देणार. आणि ह्याचं 0 होतं ते ह्याला शिफ्ट झालं, हा आउटपुट काय 0 देणार. मग आफ्टर द फर्स्ट फॉलिंग एज आउटपुट काय येणार आपलं बघा 0 0 1 0. तो 1 पुढे शिफ्ट झाला, तिकडचा 0 इकडे शिफ्ट झाला. आलं लक्षात, इकडचा 0 इकडे शिफ्ट झाला आणि हा इथला 1 इथं शिफ्ट झाला, इथला 0 इथं शिफ्ट झाला, इथला 0 इथं शिफ्ट झाला. आणि डी फ्लिप फ्लॉपचं काय आहे, ज्याला जे इनपुट येते त्याचं आउटपुट सेम येते. आलं लक्षात. आता सेकंड क्लॉक पल्सला काय होणार सांगा, हे बघा, ओनली सेकंड फ्लिप फ्लॉप विल बी सेट. आता काय होणार बघा, आता बघा, आता आउटपुट आपल्याला काय मिळालं 0 1 0 0, बरोबर आहे. आता हे 1 ह्याला मिळणार, ह्याचं 0 ह्याला मिळणार, ह्याचं 0 ह्याला मिळणार, बरोबर आहे. त्यामुळे आता आफ्टर द सेकंड फॉलिंग एज आपल्याला आउटपुट काय मिळणार 0 0 1 0, आहे का. बघा, आफ्टर द सेकंड फॉलिंग एज आपल्याला आउटपुट काय मिळणार 0 1 0 0. आपण असं लिहितो ना Q3 Q2 Q1 Q0. बघा Q3 इथनं लिहितोय आपण, म्हणजे 0 1 0 0. आलं. आणि नेक्स्ट थर्ड क्लॉक पल्सला काय आहे, थर्ड क्लॉक पल्सला काय आहे, परत हिचं आउटपुट इकडे शिफ्ट होणार, त्यामुळे आपल्याला काय मिळणार 1 0 0 0. ठीक आहे. मग आफ्टर द नेक्स्ट फोर्थ क्लॉक पल्सला परत आपलं काय होणार, रिपीट होणार 0 0 0 0 1. But these are the output from where we started, hence operation repeats from this point onwards.
आता इथं बघा क्लिअर सिग्नल पहिल्यांदा अप्लाय केला आहे, क्लॉक काय नाही अप्लाय केला. आपलं इनिशियली काय होतं 1 0 0 0 म्हणजे फ्लिप फ्लॉप 0 प्रिसेट होता, अदर क्लिअर्ड होते. आता नंतर जेव्हा आपण क्लिअर केलं, क्लिअर काय केलं 1 दिलं म्हणजे आता त्याचा काय संबंध नाही. क्लॉक सिग्नल आपण अप्लाय केला, मग काय झालं बघा हे Q0चा हा हे झालता शिफ्ट झालता बघितले 0 1 0 0. त्यानंतर बघा हा इकडे शिफ्ट झाला 0 0 1 0. त्यानंतर हा इकडे शिफ्ट झाला 0 0 0 1. अगेन हा इथं शिफ्ट झाला 1 0 0 0. द प्रिसेटेड 1 फॉलोज इन अ सर्क्युलर पाथ टू फॉर्म अ रिंग. हा 1 कसा सर्क्युलर पाथमध्ये फॉलो झाला आहे, त्यामुळे ह्याला काय म्हटले रिंग काउंटर. बघा इथं दिसतं इथं क्लिअर टर्मिनल आहे. हे बघा पहिल्यांदा फ्लिप फ्लॉप 0 सेट होता, नंतर फ्लिप फ्लॉप Q1 आउटपुट हाय आलं आहे, मग Q2 आलं आहे, मग Q3 आलं आहे, परत असे सर्कल ही रिपीट होणार. दॅट इज कॉल्ड ॲज रिंग काउंटर. आता नेक्स्ट काय बघा ट्विस्टेड रिंग काउंटर. ट्विस्ट केले म्हणजे काय केले बघा उलटं केले. Q3 आउटपुट ह्याला अप्लाय केले J0ला आणि Q3 आउटपुट काय केले K0ला अप्लाय केले, म्हणून ह्याला ट्विस्टेड रिंग काउंटर किंवा जॉन्सन्स काउंटर असं म्हणतात. बघा Q3 बार इज फेड बॅक टू J0, Q3 बार इज फेड बॅक टू J0, Q3 इज फेड बॅक टू काय K0. क्लिअर इनपुट सगळ्यांना हे बघा इथं क्लिअर इनपुट काय केलंय सर क्लॉक इनपुट आहे इथं चुकलंय बघा बाळांनो. इथं क्लॉक इनपुट ह्याला अप्लाय केले सगळ्याला, इथं क्लिअर खाली सगळ्याला 1 करून ठेवले. क्लिअरचा इथं काही संबंध नाही. बघा इन ट्विस्टेड रिंग काउंटर आउटपुट आर क्रॉस कपल्ड टू इनपुट्स अँड Q3 इज कनेक्टेड टू K0 आणि Q3 बार इज कनेक्टेड टू J0. ऑल द फ्लिप फ्लॉप्स आर निगेटिव्ह एज ट्रिगर्ड, सो क्लॉक पल्सेस आर अप्लाइड टू ऑल फ्लिप फ्लॉप सायमल्टेनियसली. ठीक आहे आलं लक्षात. ट्विस्ट केलंय काय केलंय Q3 बार कोणाला J0ला कनेक्ट केला आहे आणि Q3 कोणाला कनेक्ट K0ला कनेक्ट केला आहे. ऑल द फ्लिप फ्लॉप्स आर निगेटिव्ह एज ट्रिगर. ऑपरेशन काय बघा इनिशियली क्लिअर पल्स इज अप्लाइड टू ऑल फ्लिप फ्लॉप्स, त्यामुळे सगळ्या फ्लिप फ्लॉपला काय असणार आहे 0 0 0 0. पण त्याच वेळेला बघा आता डायग्राममध्ये बघा सगळ्याचे इनिशियली काय आहे 0 0 0, पण तेव्हा Q3 बार काय असणार आहे Q3 0 आहे बरोबर आहे. Q3 बार काय असणार आहे 1. हा 0 असेल तर हा 1 असतो ना, मग हा 1 ह्याला अप्लाय झाला J0ला, त्यामुळे काय होणार पहिली क्लॉक अप्लाय केल्या J0 काय होणार 1 आणि K0 काय होणार 0. ठीक आहे J0 1 K0 1. ऑन द फर्स्ट फॉलिंग एज ऑफ द क्लॉक पल्स ऑन द अरायवल ऑफ फर्स्ट फॉलिंग एज फ्लिप फ्लॉप 0 विल सेट, सो Q0 विल 1. बघा काय होणार इनिशियली 0 0 आहे बरोबर आहे, पण Q3 बार काय केलंय ह्याला कनेक्ट केल्यामुळे हा 1 असणार आहे, मग J0 1 झालं K0 1. पहिली क्लॉक अप्लाय केल्या काय होणार हा सेट होणार, म्हणजे आउटपुट माझं काय होणार बघा 0 0 0 1 0 0 0 1. ऑन द सेकंड फॉलिंग एज ऑफ आता परत काय होणार 0 0 0 1 झालं, Q0चं आउटपुट काय झालं 1 झालं बरोबर आहे, हे तर 1 झालं Q0. आता काय होणार बघा आता अगेन हे काय होणार अगेन इथं 0 असणार आहे 1 असणार आहे Q3 बार तो आणि ह्याला मिळणार, हा 1 ह्याला मिळणार. ठीक आहे त्यामुळे फ्लिप फ्लॉप 0 पण सेट होणार आणि Q1 पण सेट होणार. बघा इथे लिहिले हे बघा ऑन द सेकंड फॉलिंग एज बिफोर द सेकंड फॉलिंग एज Q3 0 Q3 बार अगेन 1, हेन्स J0 is equal to 1, K0 is equal to 1, hence J1 is equal to 1. As soon as second falling edge clock pulse continue to set mode and the flip flop 1 will be also set. Q1 is equal to, hence there is no change in other flip flop. म्हणजे काय झालं बघा आता आपलं आउटपुट 0 0 1 1 झालं. मग सिमिलरली काय होणार बघा आणि परत डायग्राम बघा आता परत पुढच्या ह्याला काय होणार हा 0 असल्यामुळे हा 1 होणार, इथला 1 ह्याला ट्रान्सफर होणार, इथला 1 ह्याला ट्रान्सफर होणार, आपल्याला आणि आउटपुट काय मिळणार 0 1 1 1. अगेन फोर्थ क्लॉक पल्सला काय मिळणार 1 1 1 1. बघा फोर्थ क्लॉक पल्सला काय मिळणार 1 1 1 1. ठीक आहे नंतर काय मिळणार परत अगेन चेंज होत जाणार, हे बघा इथे दिले अगेन चेंज होत जाणार 1 1 1 0. नेक्स्ट क्लॉक पल्सला काय होणार 1 1 0 0, अगेन 1 0 0 0 आणि अगेन 0 0 0 0. म्हणजे स्टेट कसं येणार बघा 1 2 3 4 5 6 7 8 1. परत डेसिमल इक्विव्हॅलंट कसं होणार बघा पहिला 0 झालं 1 झालं मग 3 7 15 14 12 8 अगेन 0.
समजलं. फक्त काय होतंय, हा Q3 बार 0 असल्यामुळे हा इकडे जातोय, हा 1 येतोय, त्यामुळे 1 असल्यामुळे हा फ्लिप फ्लॉप सेट होतोय, ह्याचं सेट झालेलं पुढे जातोय त्यामुळे हा सेट होतोय, परत हा सेट होतोय, परत हा सेट होतोय. जेव्हा हा सेट होतोय तेव्हा Q3 बार काय होणार 0, त्यामुळे हा इकडे येणार, परत हा J0 0 आणि हा K1 1 झाल्यामुळे काय होणार, हा रिसेट होणार. मग फर्स्ट टाइम हा रिसेट होणार, मग हा रिसेट होणार. बघा या डायग्राममध्ये परत हा रिसेट झाला, मग हा रिसेट होणार, अगेन हा रिसेट होणार, सगळेच रिसेट होणार. दिस इज द वेवफॉर्म ऑफ डायग्राम. समजलं. ह्या आता 4th चॅप्टर आपला इथं संपलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण 5th चॅप्टर सुरू करायचे आहे. ह्याच्यावरचा असाइनमेंट मी एक दिवसात देईन. ठीक आहे. वाचून बघा, सोपं आहे, कन्फ्यूज होऊ नका, लेक्चर व्यवस्थित अटेंड करत जावा. ठीक आहे.